पासून माझ्या व्यवसाय कर्जापर्यंत सर्वच कर्ज मला नाकारले गेले. ते चांगलं झालं, कारण मला सगळं कॅश अँड कॅरी करून ते सगळं घेता आलं, व्यवसाय वाढवता आला. पण हे सगळं करताना मी एक शिकलो की आता प्रत्येक वेळी एजीएम ला जायचं आणि शेतकरी हिताचं काय आहे त्या संदर्भामध्ये संचालक मंडळाला सळोकी पळ करून सोडायचं. या उद्देशाने नेहमी जाणं, शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणं आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करणं, या प्रत्येक बाबतीमध्ये ज्या वेळेस सकारात्मक दृष्टीने पाहायची सुरुवात मला राजेंद्र गोपाळ पाटील साहेबांच्या माध्यमातून जेव्हा दिसली, त्यावेळेस मी एकदा स्वतः त्यांच्याशी जाऊन ऑफिसमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 तास चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर, तुमच्या सगळ्या संकल्पना ह्या अतिशय सुंदर आहेत, त्या मला तुम्ही लेखी स्वरूपात द्या, आणि केवळ लेखी स्वरूपात नाही तर त्या तुम्ही मांडल्या एजीएम समोर तर मला शेतकऱ्यांचा फायदा करून देणं सोपं जाईल. आता ह्या सगळ्या संकल्पना मांडताना खरं म्हणजे मी त्यांच्या समोर पहिली संकल्पना मांडली होती की डेअरी संस्थांचा महासंघ करा. अजून त्याला यश आलं नाही, पण त्यांनी त्याचं पाऊल टाकलंय. म्हणून आपले कुडव साहेब आणि आबा बोलले की अजून त्यांना 5 वर्ष मिळाली पाहिजे. 5 नाही साहेब, तुम्ही 10 वर्ष घेतली तरी चालेल, पण तो महासंघ जर झाला तर या शेतकऱ्यांमध्ये कोट्याधीश शेतकरी निर्माण होतील, यात काही मला शंका वाटत नाही. दुसरा प्रश्न होता की मी साहेबांशी बोललो की साहेब, पालघर पासून तर इकडे 6 नद्या भरभरून वाहतात. पंजाब मध्ये 96% इरिगेशन आहे. जितकं क्षेत्रफळ ठाणे पालघरचं आहे तितकंच क्षेत्रफळ इस्रायलचं आहे. आणि या इस्रायलने अशी काही क्रांती घडून आणलेली आहे की त्या इस्रायलने अख्ख्या जगाला फळं आणि भाजीपाला पुरवण्याचं एक सामर्थ्य निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांचा दौरा हा इस्रायलला झाला पाहिजे, हे जेव्हा मांडलं त्यावेळेस साहेबांनी एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी इस्रायलला शेतकऱ्याला नेण्याचं महाराष्ट्रातील नव्हे देशातील पहिली बँक की ज्या बँकेने शेतकऱ्यांना इस्रायलला नेलं. मला जाता नाही आलं तरी पण सगळ्या बाकीच्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली. त्यातल्या बऱ्याच जणांनी ते इस्रायलचं प्रशिक्षण घेतल्यानंतर एवढंच नाही तर स्वतः आदर्श घातला. स्वतःचा मुलगा मनीष हा फॉरेनचा स्टुडंट असताना सुद्धा, इंजिनिअरिंगचा स्टुडंट असताना सुद्धा हायटेक ऍग्रिकल्चरचं, हायटेक डेअरीचं दालन स्वतःच्या घरात सुरू केलं. आणि स्वतःच्या घरात सुरू केल्यानंतर आज त्यांची डेअरी वाखाणण्याजोगी आहे. खाजगी डेअरी असून सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने त्या डेअरीचं नियोजन, संयोजन, मॅनेजमेंट केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ती प्रॉफिट बेस चालते, त्याचबरोबर नुसतं डेअरी नाही केली तर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट म्हणजे जे काही तुपापासून तर दह्यापर्यंत, ताकापर्यंत त्यांनी जे उत्पादनं केलेली आहेत आणि त्याचं जे दालन निर्माण केलंय आणि त्याची जी क्वालिटी ठेवलेली आहे की त्या क्वालिटीमुळे परिसरातला माणूस, रस्त्यात जाणारा माणूस, शहरातला माणूस खास करून त्यांची उत्पादनं घ्यायला त्या ठिकाणी येतो. त्यांची कुठेही जाहिरात नाही. अशा पद्धतीचं दालन स्वतः निर्माण केलं, म्हणजे आधी केलं मग सांगितलं, अशी भूमिका घेणारं हे व्यक्तिमत्व जेव्हा एखाद्या संस्थेच्या कार्यामध्ये संलग्न असतं त्यावेळेस ती संस्था आणि त्यांचा आदर्श जेव्हा इतर शेतकरी घेतील त्यावेळेस त्या शेतकऱ्यांमध्ये भरभराट आल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आपल्याला दीर्घायुष्य लाभो. आपल्याला आजारपण आलं तरी सुद्धा मगाशी अनिलनी सांगितलं की ज्या पद्धतीनं तुम्ही बँकिंगचा कारभार त्या ठिकाणी करत आलात, जिथं जिथं अडचणी आल्या त्या ठिकाणी आमच्यासारख्या लहानशा माणसाशी तुम्ही त्या ठिकाणी चर्चा केली, त्या अडचणीवर मात कशी करता येईल, कोणी उपद्व्याप केले असतील तर त्या संदर्भातल्या सुद्धा काही गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. त्या सुद्धा आम्ही स्वतः रिस्क घेऊन आपल्यासाठी त्या व्यक्तींना कशा पद्धतीने थांबवता येईल, कारण ही बँक आपली आहे, ही बँक शेतकऱ्याची आहे. आणि हेच कार्य असं जर उद्योगात राहिलं तर या बँकेच्या माध्यमातून पुढे भविष्यात, कारण साहेब शहापूर तालुका आमचा सगळ्यात मोठा आहे, लाभ क्षेत्र मोठं आहे, नद्या आमच्याकडे पाणी भरपूर आहे, परंतु अजूनही आमच्याकडे तेवढं क्षेत्र होत नाही. मी सांगितल्याप्रमाणे, मी तुम्हाला चर्चा केल्याप्रमाणे तुम्ही जे केळीसाठी 2,80,000चं हे चालू केलेलं आहे, मी साहेब तुम्हाला एकच सांगू इच्छितो 2 मिनिटात की आमचा जो कॅनल आहे हा उजवा तीर कालवा, या कॅनलच्या लाभ क्षेत्रामध्ये 1 लाख एकर जमीन आहे साहेब. आणि ह्या 1 लाख एकर पैकी 10,000 एकरवर जरी
केळीची लागवड झाली आणि ती जर एक्सपोर्ट केली सह्याद्री ॲग्रोच्या माध्यमातून किंवा साधी आपली बँकेत जरी एक्सपोर्ट हे तयार केलं तरी सुद्धा आमचा शेतकरी मालामाल होईल आणि या कॅम्पसमध्ये म्हणजे ह्या पॉकेटमध्ये ज्या केळीची लागवड झाली तर आमच्या शहापूरमध्ये जे 46 डिग्री टेम्परेचर वाढलंय ना ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल. तर ते झालं तुम्ही वाढवावं, आमच्या शहापूरची तप्तता आहे तापमान आहे हेही कमी करावं आणि शेतकऱ्यांचं अर्थार्जन सुद्धा वाढवावं अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.